नाचायचा प्रयत्न केला मी पण जमत नाहीये बा. नको नको. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार हो सई मॅडम. किती दिवसांनी नमस्कार. तुम्ही आता विचार करत असाल बुवा की मी इतके दिवस कुठे होतो बुवा. तर मी आहे ना इतक्या दिवसात एक गैरा मोठा धडा घेतलेला आहे. तो म्हणजे असा बुवा की गल्लीतले जे पोरं आहेत ना त्यांच्यासोबत क्रिकेट खेळत असताना हरभऱ्याच्या झाडावर चढायचं नाही. ते किती बी चढवतील त्यान ना ते दलिंदर म्हणे तू टीमचा कॅप्टन आहे, तू श्याम नाही, तू आमचा शामी आहे, मोहम्मद शामी आहे. तर मी पण त्यांच्या शामील होऊन गेलो आणि शामी सारखा बॉलिंग करायला गेलो जोरात. तांगड्यात तांगडं अडकलं जे काय गुडगं फिरलं माझं. अरे बापरे असं ठसठस करायला लागलं ना वाट लागली त्याची. तेव्हा मला कळलं की गुडघ्यात अक्कल असणं म्हणजे काय असतं बा. लिगामेंट तुटून गेले ना हो माझे. महिनाभर हॉस्पिटलमध्येच होतो मी. मग ते म्हणाले ओ बापू गैर आराम जाय तू ना आता घर जायचं आराम करतू तटे जाय. तुम्हाला सांगतो क्रिकेट ना क्रिकेट माझ्या गुडघ्याशी आलं हो. गलती वाट लागली माझी. अवघड झालं सगळं. इकडे आराम करत्या लिंबू मारला असेल भाऊ ते. देवा नारायणा पांडुरंगा काय करू रे. अरे बा सावर रे सावर. अरे आपले गुजरी गुजरले. सावर रे सावर शब्द प्याड्या. सॉरी आपले गुरुजी गुजरले. पेड्या 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 आपल्या गुरुजीचं काय झालंय. आता आपल्याला धीर सोडून नाही चालणार. आता गुरुजी गेले तर दुःख आपल्याला सहन करावंच लागेल. गुरुजी आपल्याला सोडून गेले प्याड्या. आता ढेकणे बाईंच्या भूगोलाचं कसं होणार. त्यांना नकाशा कोण देणार. गुरुजी आम्हाला तुम्ही सोडून का गेला. अरे उजबिल्ल्या नाही ते काय करताय तुम्ही. पण त्यान बाय ना हे हार बीर काय अरे मी का मेलोय का. गुरुजी जिवंत झाले. गुरुजी जिवंत आहेत. गुरुजी जिवंत आहेत. गुरुजी जिवंत जिवंताच्या ना मी मेलो नाहीच ना. दलिंदर कुठले. श्री बाबा तुम्ही मेले नाही. नाही आम्हाला कुणीतरी सांगितलं की गुरुजीने हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं. आम्ही इकडे धावत पलत तिकडे गेलो. म्हणलं गुरुजी 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 डॉक्टर विचारलं गुरुजी कुठं आहेत. ते आम्हाला बोलले गुरुजी गेले. अरे तुम्ही बाय ना तास बुडव्या. गेले म्हणजे काय ढगात नाही गेले. गेले म्हणजे दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. घरी गेले दवाखान्यातून. त्याचे गेले काय याला काही अर्थ आहे. म्हणजे? अरे सगळं आम्ही खर्च केला. मडकं आणलं हार आणलं ना तुम्ही जिवंत झालात. अरे बा तुझ्यासाठी मरू काय मी. आता ते आम्ही शाळेमध्ये बोर्ड लिवलाय त्याचं काय करायचं. काय लिहिलं रे. गुरुजी आम्ही बोर्ड लिहिलं शाळेमध्ये की असं लाल खडू घेतला आणि लाल खडूने लिहिलं निधन निधन निधन. मग तो खडू बाजूला ठेवला. मग पांढरा खडू घेतला आणि त्यांनी लिहिलं आमचे शिक्षक श्री श्याम राजपूत यांचे अचानक आजाराने अल्पशे निधन झालेले आहे. अल्पशा आजाराने अचानक निधन झाले. झाले नाही पण असं लिहायची पद्धत आहे. काय लिहिलं. हा मग त्याचं पुढे बघा ना तर त्यांचे निधन झालेलं आहे. तर शाळेला 3 दिवस सुट्टी आम्ही जाहीर करत आहोत. आणि ढेकणेबाई आणि पिसाळबाई हे त्यांच्या आठवणीने अत्यंत अशा व्याकुळ झालेल्या आहेत. आणि अरुण आणि पॅडी यांचं मन असं दुःखाने एकदम भरून गेलेलं आहे. हे झालं आणि मग नंतर निळा खडू घेतला आणि त्याने लिहिलं की आपले कृपाभिलाषी अरुण आणि पंढरी. वा वा बाबा बाप का किडे पाडले रे त्या शाळेच्या बोर्डवर तुम्ही. का रे ओ दलिंदर
अरे जवळ जवळ 1.5-2 वर्ष झाली शाळा बंद आहे आणि तिथे तू 3 दिवसांची सुट्टी दिली. हा? अरे तिथल्या कुत्तरड्यांची पण दुसरी पिढी आहे आता. तिथे कोण जाणार आहे शाळेत सुट्ट्या मारायला? आणि खरे हो त्या पिसाड मॅडम, त्या ढेकणे मॅडम, त्या इमोशनल झाला असं काबर लिहिलं? हा काबर लिहिलं? गुरुजी आम्हाला माहिती आहे त्या दोघींना तुम्ही आवडता. मी काय बोलतो गुरुजी, तुम्ही त्यांच्याबरोबर लग्न का नाही करून टाकत? हा? तुम्ही बाय नसता गेलो कपडे ना काही बोलतो करतो. कसं करू लग्न? काय झालंय? त्या ढेकणेबाईंचे ऑलरेडी आपल्या स्कूल बसच्या कंडक्टर सोबत लग्न झालेलं आहे. पण त्याने काय होतं गुरुजी, आमची 3 नंबरची आई आहे हा. ना, तिचं पण लग्न झालं होतं, असं? तरी पण आमचा बाबा तिला घेऊन आले. तुझ्या बाबाशी नको सांगू. तुझ्या बाबा आहे ना संस्था चालक आहे, त्याने काही केलं तर चालतं. मी शिक्षक आहे. शिक्षक हा सज्जनच असला पाहिजे अशी समाजाची अपेक्षा असते. या अपेक्षा पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो, पण तुम्ही मध्ये मध्ये खोडा घालता. आता ज्या तिकडे त्या शाळेत काय बसतोय शाळेत तरफडान तो बोर्ड पुसून टाका जा. अहो गुरुजी, आता तशी 1.5-2 वर्ष शाळा बंदच आहे ना. आता कोण पोरं जाणार आहेत तिकडे वाचन करायला? आता तुम्ही जेव्हा खरोखरच जाल ना, तेव्हा आम्ही जाऊ आणि फक्त वरची तारीख आहे ती पुसून अशी बदलून टाकू. अरे उदबिल्ल्या, मी काय लगेच जाणार आहे का? अरे माझे फक्त लिगामेंट तुटले. काय एवढं काय लगेच? काय गुरुजी, तुम्हाला कळत नाही? निदान तुम्ही तरी आमच्यासमोर असं अश्लील बोलायला नाही पाहिजे. अश्लील? अरे लिगामेंट तुटले याच्यात काय अश्लील आहे? नाही नाहीये. मग मनाचं काय वाटतं हे जर अश्लीलच आहे म्हणून? कारण तुझ्या डोक्यात घाण भरलेली आहे. लिगामेंट म्हणजे स्नायूचे तंतू असतात. ते लिगामेंट तुटले म्हणून माझा गुडघा बाद झाला. पेड्या इकडे, तुम्ही शांत राहा. पेड्या, गुरुजींचं काहीतरी तुटलंय म्हणून त्यांचं हे सटकलंय. हा विषय आपण इथं बंद करूया. चला रे तुम्ही निघा. तरफडा इथून. नाही, ते घ्यायचं नाही. सगळं. गुरुजी, निघा, गुरुजी, ऐका पटकन ना. निघा. गुरुजी, गुरुजी, ऐका ऐका. ना. आम्ही तुम्हाला त्रास द्यायला नव्हतो आलो गुरुजी. आम्ही असंच खूप देताय. मेहनत केली. आता आम्हाला कळलं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहे म्हणून आम्ही तुमच्यासाठी शिरा बनवलाय आणि सरबत पण बनवलंय. परबत सरबत के उस पार. त्या पर्वतावर उडी मारून मरणार आहे तू. अरे पर्वत नाही सरबत असेल ते. हा तेच. तिथेच गुरुजी हे बघा, आम्ही 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 तिकडे सगळं घेऊन गेलो होतो. तर सांगितलं तिकडे डॉक्टरांनी की तुम्ही घरी आलात. मग आता आम्ही एवढ्या कष्टाने बनवलंय तर ते तुम्ही थोडस म्हणजे गोड म्हणजे बनवून आम्ही घ्या. खूप मेहनत केली. आम्ही स्वतःच्या हाताने बनवलाय. आमची ही मेहनत गोड मानून घ्या गुरुजी, प्लीज तुम्ही घ्या. आम्ही माझ्यासाठी हा. शिरा बनवला तुम्ही. वा वा, मला शिरा आवडतो माहिती आहे मला. म्हणून तर बनवलं ना. नाही तुम्ही भिंडोके पण मनाने गेरे गोडे बहुत. तुम्ही फणसासारखे बाहेरून कडक आणि आतून मऊ. नाही गुरुजी, हं? आम्ही फणसासारखे नाहीये गुरुजी, आम्ही नारळासारखे आहेत. बाहेरून टणक आणि आतून पाणीदार. गुरुजी गुरुजी तुम्ही You enjoy the शिरा. वा वा वा. तुम्ही enjoy करा. शिरा. घ्या. अरे हं? अरे हे इतकं कसं गंध पटक लागतंय रे? काय झालं? एकदम असं मचुडे बुवा. किती बेचव आहे ते. अरे काय रे काय आहे? एक हे नाव आवडलं तुम्हाला? ह्याच्या हाताला चवच नाही. हे तुम्ही हे सरबत घ्या. हे सरबत सरबत. आ, एवढी मेहनत केली सगळी गुरुजींना आवडलं. केवढं पौष्टिक बनवलं होतं मी तुमच्यासाठी. अरे मुखला नाही भरायचा पियायचं. अरे 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 काय? अरे त्याच्यापेक्षा गंधपटक आहे काय रे? असं कसं एवढं घाण कसं बनवलंय तुम्ही शिरान सरबत? गुरुजी आम्हाला कळलं तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालात. आता काय करायचं? तुम्हाला आवडणारी जी वस्तू आहे ना शिरा, आम्ही ती बनवायला घेतली. मग? 6 नंबरची आमची आई आली. बोलले काही करता? बोले आम्ही शिरा करतो. कुणासाठी? आमच्या गुरुजींसाठी. ते आजारी आहेत. तर त्या आमची आई काय बोलली की तुम्ही जे पण कराल त्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. मग? आम्ही त्याच्यामध्ये पाणी नाही टाकलं गुरुजी. मग? आम्ही त्याच्यामध्ये सलाईनचं वॉटर टाकलं. सलाईन वॉटर. हो, सलाईन वॉटर एकदम फ्रेश हायजोनिक. अरे हायजोनिकच्या तुझ्या बापाने शिऱ्यात सलाईन वॉटर टाकला होता का? गुरुजी हे तर कायच नाही. आणि आहे ना, आणि काय टाकलं माहितीये का? आम्ही घरातल्या सगळ्या औषधाच्या गोळ्या होत्या ना, म्हणजे माझ्या गोळ्या, ह्याच्या गोळ्या आणि आमच्या पप्पांच्या गोळ्या, त्या सगळ्या गोळ्या त्या गोळ्या केल्या आणि असे
कर कापून आपण शिऱ्यावर बदाम पिस्ता टाकतो ना तशा अशा विखुरल्या अशा बरोबर टाकल्या आणि आम्ही तुम्हाला हे औषधी शिरा तयार करून दिला आणि त्याचा रंग असा लाल व्हावा ना म्हणून आपलं खोकल्याचं औषध असतं ना ते पण त्याच्यात टाकलं. अरे काय केलं रे? अरे बनवून गेलो असतो ना मी. अरे दलिंदरा, औषधाच्या गोळ्या टाकायच्या असतात का शिऱ्यात? औषध हे प्रमाणात घ्यायचं असतं ते बी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार. अरे त्याला थोडस खाल्लं मी नाही तर गचकलो असतो वर. गचक ना गुरुजी. या शिऱ्यामध्ये आम्ही त्याच्यासाठी तूप नाही घातलं, मग आम्ही पप्पांचं मलम घातलं. पप्पांच्या मला हो. अरे त्या स्किनला लावायचं मला खाऊ घातलं तुम्ही. आम्हाला माहिती पण अरे तुम्हाला मडमड बरं होते रे, मला मडमड होते हे पण कसं तरी होते. नाही तुम्हाला बरं वाटेल. बायना काय राहिला तर तुम्ही निघा, निघा ते सगळं घ्या तुम्ही. चल, निघ, बाहेर वा. गुरुजी आम्हाला तुम्हाला बरं करायचं होतं ना. महाराष्ट्रात आई काय शपथ, माहिती. ह्या सगळ्या गोंधळात आपण आल्या गुरुजींना जे करतो ते आपण केलंच नाही. सॅल्यूट गुरुजी आम्ही तुम्हाला सॅल्यूट मारलाच नाही. अरे नका रे तो सॅल्यूट. त्या सॅल्यूटचं नाव काढलं तर मग बीपी वर खाली होतो ना रे. नाही गुरुजी पण आजचा सॅल्यूट आहे ना तो सत्य घटनेवर आणि सद्य परिस्थितीवर अवलंबून आहे. म्हणजे काहीतरी असं वेगळं केलंय का बुवा? हा बघू बुवा. हा 2 पाव बुर्जीला सॅल्यूट मारू गुरुजीला गुरुजींचे हाड मोडले डॉक्टरांनी ते जोडले. अरे बापरे, मला वाटलं हार्ट अटॅक येऊन गचकन जाईन मी, पण तुम्ही तर मला सुखद धक्का दिला रे. अरे केवढी प्रगल्भता आली आहे तुमच्यात. लॉकडाऊन मध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही मॅच्युअर झाले. भारी आहे तुमच्या सॅल्यूट. पण काय आधीचा जो सॅल्यूट होता ना त्याच्यामध्ये तुम्ही यमक जुडवत नव्हते, पण मला असा एक धक्का बसत होता बुवा. तो धक्का मिसिंग आहे याच्यात. तुम्हाला धक्का हवाय अरे ना गुरुजींना धक्का देऊया. 1 2 3 स्टार्ट. गुरुजींचे हाड मोडले डॉक्टरांनी ते जोडले गुरुजींची गादी मऊ गुरुजींना उभ्याने सॅल्यूट मारू.